इथे नवरदेव नवरी सकाळी 5ला उठून मेकअप करतायत. तुझ्या हाय मध्ये ब्लॉग संपायचा. नवरी मुलगी बघा, अजून नवरीला वेळच लागत असतो. इतका नाही. आणि माझी महालक्ष्मी बघा. परिवाराचा लग्नाचा गोंधळ तुझा भावनीच्या चरणी पोचला असून इथे नवरदेव नवरी सकाळी 5ला उठून मेकअप करतायत. 5ला नाही, सगळ्यात शेवटी उठून माझं सगळ्यात पहिले झाले आवरून. अच्छा ठीक आहे. वाव, कावळेची आंघोळ करून आले. ही 1 तासापासून आवडती. पण गार पाण्याने आंघोळ करायला लागली ना, उशीर होतो. काही नाही. खूप पांढरं दिसतंय का ग दिव्या? नाही, छान वाटतंय. पांढरी पाल झाली ती. ए काळ्या जळू नको माझ्या. जळत नाही आता, एवढं लेअर थापल्यावर दिसणार. काही थापलं नाही, फक्त फाउंडेशनला. पण ते शेडचं विचारते मी. शेड नाही, छान आहे, छान आहे. बघू इकडं. अजून आवरायचे ना, दाखवू नको. बघ ते लेअर, बघ लेअर बघ. काय लेअर आहे बघ. 4-5 लेअर लावले. काय लेअर आहे? काय लेअर दिसते? आपलं बघ, नॅचरल ब्युटी, काय नॅचरल ग्लो आहे आपला. नॅचरल ब्लॅक स्टोन, चुप आहे. ब्लॅक डायमंड. असं नाही बोलायचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणता आता सकाळ सकाळी एवढं आवरून कुठं चाललंय, तर आम्ही चाललोय तुळजापूरला. नवरीला घेऊन म्हण ना माझ्या. नवरी ऑफकोर्स नवरीलाच घेऊन. एकटा कसं जाणार मी तुळजापूरला. सो मी रेडी झाले आणि टेन्शन नका घेऊ. ऋग्वेद आता जरी असा अवतारात असला तर तो तिकडे जाऊन आवरणार आहे. हा सो तुम्हाला वाटत भारीच दिसतंय. हा, बिना मेकअप बिना फिल्टरचं. माझी दीदी पण किती छान आहे. उगाच पसंत केलं का असं द्यायचं आयुष कर. तर आम्ही बघा ट्रॅव्हलर केले. आमचे लोकच एवढे आहेत ना, 10-12 जण. मिनी बसच करावी लागते. 10-12 जणच फॅमिली मेंबर आहे. डायरेक्ट मिनी बस केली आहे. नवरीचीच फॅमिली जास्त. हा, नवरीचीच अक्षय फॅमिली. खन्ना दाखव ना. अक्षय खन्ना. अक्षय खन्ना कुठे? हे बघ, अक्षय खन्ना. जा पडून तुझ्या हाय मध्ये ब्लॉग संपायचा. हाय करा ना. आम्ही एक सेल्फी घेऊ. पुढच्या मूवी साठी लागले तर यांना नोट करून ठेवा. बाय रुग्वे. बाय. भेटू जेजुरीला. हो का? मेसचा डबा मागून घ्या. हो बाय. येईल खाली. गणपती बाप्पा, तुळजा भवानी मातेचा. तर आम्ही इथं जामखेडला आलो होतो. नाश्त्याला थांबलो होतो जरा, खूप भूक लागली होती. आणि इथं जवळपास म्हणजे एकच चांगलं नाश्त्यासाठी मिळालं आम्हाला. शिवप्रसाद साऊथ इंडियन म्हणून आहे. खूप चांगला नाश्ता आहे. कोणी पण म्हणजे तुम्ही जाता येता तुम्हाला नाश्ता करायचा तर थांबू शकता. चला आता मग प्रवासाला लाव. फॅमिली दाखव ना. मोठ्या फॅमिलीचं जावं. चला आपला प्रवास कंटिन्यू करू. आता तुळजापूरला जायचंय. खूप लांबचा प्रवास आहे. अजून 2.5 तास लागणार आहे तिथून. सकाळी एवढी थंडी असते मारण्याची. आता ऊन आहे. आता एवढं ऊन आहे, गरम व्हायला लागलं. आम्ही फायनली पोहोचलोय तुळजापूरला मंदिरला. आणि सगळे रेडी आहेत. आणि ही नवरी मुलगी बघा, अजून नवरीला वेळच लागत असतो. इतका नाही, अजून हिचं मेकअप चालू आहे. सगळे खाली उतरलेत, रेडी आहे. फक्त हिच्यासाठी थांबलोय आम्ही. सनस्क्रीन लाव. होय, सनस्क्रीन मला पण दे खरं. दिवे काय राहिले? जास्त गोरा होईल अजून, आहे ना? काहीच नाही, एकदम राहिले. हे अजून गोरा होईल. नॅचरल ब्युटी आपली. हे असं लेअर लावून नाही करत आम्ही. हे हाय करा, एकदा हाय करा. हाय. हॅलो. देवस्थानाच्या इथं म्हणजे इतर देवस्थानाच्या इथं जसे मार्केट असतात तसंच इथं पण आहे. ओटीचं, साड्यांचं, फुलं, गजरा. मी तर फर्स्ट टाइम आलो इकडं तुळजापूरला. या आधी
नाही तसं पण फर्स्ट टाइमच आहे हा तसं पण माझं पण फर्स्ट टाइम. मी या आधी नव्हतं आलो कधी तुळजापूरला. आणि आम्हाला असं सांगितलंय की 1.5-2 तास लागतील लाईनीत उभा राहून दर्शन घेण्यासाठी. मुखदर्शन 10 मिनिटात होईल, पण आज शनिवार आहे त्यामुळं गर्दी असणार आहे. ऍक्च्युली लग्नानंतर लगेच येतात तुळजापूर आणि कुलदैवत करायला. पण आमच्या लग्नाच्या वेळेस खूप उन्हाळा होता. एप्रिल मध्ये लास्टला लग्न झालं आणि मे लागत होता लगेचच, म्हणून आम्ही आलो नाही. कारण उन्हाचा खूप त्रास होतो मग सगळ्यांना, आणि हे ऑलरेडी विदर्भ साईडला पडतं, खूप उन्हाळा असतो, म्हणून कोणाला त्रास नको म्हणून आम्ही तेव्हा स्किप केलं होतं. आणि आम्ही आता डायरेक्ट 8 महिन्यांनी डिसेंबर मध्ये आलोय आणि तरी पण गरमी जाणवती. हा तरी पण एवढी थंडी नाहीये जेवढी आपल्या नगर पुण्याला थंडी आहे, एवढी थंडी नाहीये इकडे. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसेल तर व्हिडिओ नाही दाखवता येणार. कदाचित फोटो काढता येणार नाही, तरी आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ काढायचा आणि शक्य झालं तर तुम्हाला दाखवू मंदिर, नाही तर डायरेक्ट बाहेर भेटू आपण मंदिराचं दर्शन झाल्यावर. आणि आम्ही गोंधळ पण करणार आहे, देवीचा गोंधळ, तर ते मुवमेंट घेऊ शकतो आम्ही, ते व्हिडिओ, तर ते तुम्हाला दाखवू. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप गर्दी आहे गाईज मंदिरात, सगळीकडचे भाविक भक्त आलेले आहेत आणि त्यात शनिवार वीकेंड आहे त्यामुळं भरपूर गर्दी आहे, लोक आलेले आहेत लांबून लांबून. हे पहा तुम्ही बघू शकता, राजे शिवाजी महाद्वार प्रवेशद्वार आहे मंदिराचं, भरपूर गर्दी आहे. चला आता आपण आज जाऊ आणि बघू. आणि माझी महालक्ष्मी बघा, माझी देवी बघा किती छान दिसते. उजव्या सोंडेचा गणपती पण आहे, सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. मंदिर परिसर आहे इकडं. हा मेन मंदिर हे. शिराळकर. ही शिराळकर परिवाराचा लग्नाचा गोंधळ तुझ्या भावनीच्या चरणी पोचला असो. समाधान, शांती दे, आरोग्य दे, मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. पुढच्या वर्षी बाळाला घेऊन आनंदाला दर्शनाला येऊ दे. म्हणा उदे उदे उतरलं, म्हणा उदे उदे वज उतरलं. आमचा गोंधळ आता झाला इथे आणि आम्ही मुखदर्शनच घ्यायचं ठरवलंय, कारण खूप गर्दी आहे बाकीच्या रांगेला डायरेक्ट दर्शनला, आणि 3-4 तास पण लागू शकतात सांगता येत नाही. सो म्हणून आता मुखदर्शनच घ्यायचं ठरवलंय. आता जातो आणि आम्हाला जायला खूप रात्र होईल त्यामुळे बघू. आणि लांबचा प्रवास आहे आमच्यासाठी, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागणार आहे. सो बघू, जर व्हिडिओ काढता आला, आम्ही मोबाईल आणलाय, काढता आला तर तुम्हाला दाखवतो. वेगवेगळे मंदिर पण आहेत. लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे इथं, मल्हारी मार्तंड ज्योतिबाचं मंदिर आहे,
आणि हा मेन गाभारा आहे देवीचा. आम्हाला एक गोष्ट कळली आता की ऍक्च्युली उद्यापासून शाकंभरी देवी नवरात्रोत्सव चालू होतोय. तर देवी विश्रांती घेणार आहे आज संध्याकाळपासून. त्यामुळं देवी मंदिराच्या बाहेर येणार आहे आज संध्याकाळपासून आणि पलंगावर तिचं दर्शन होणार आहे. दर्शन घेऊ शकता, हा, मंदिरात येऊ शकता. मंदिर बंद नाहीये पण पलंगावरून दर्शन देण्यात येणार आहे. हा, आणि त्यामुळं 8 दिवस देवी विश्रांती घेते. बहुतेक उद्यापासून गर्दी असेल पण कारण नवरात्र चालू होते. हा, शाकंभरी देवी नवरात्र चालू होते. देवाचं दर्शन करायचं ठरलं ना तर आम्ही एकतर आदल्या दिवशी येतो नाही तर दुसऱ्या दिवशी येतो. त्याच्यामुळे आमचं दर्शन चांगलं होतं. हा